चला तर मग आज नागपंचमीसाठी एकदम मऊसूत अशी पुरणाची दिंड बनवूया. काही भागामध्ये पूर्वी किंवा आता सुद्धा तव्यामध्ये कुठलाही पदार्थ बनवत नाहीत. इव्हन चपाती, भाकरी, पोळी, भाजी काहीच बनवत नाहीत. त्यामुळे असे पुरणाचे दिंड बनवले जातात. सुरुवातीला तर मी हरभऱ्याची डाळ छान अशी कुकरला लावून त्याच्या 3-4 शिट्ट्या करून घेतल्या. डाळ शिजते तोपर्यंत पीठ सुद्धा छान मळून घेतलं. पीठ भिजतंय तोपर्यंत आपण पुरण शिजवूयात. आता इथे मी डाळ वाटणार नाहीये किंवा पुरण वाटून घेणार नाही. त्यामुळे आहे असं पटकन त्याच्यामध्ये स्मॅश करून घेतलं म्हणजे डाळ राहणार नाही. छान पुरण होईल. मस्त असं तेवढाच गूळ घालून छान पुरण शिजवून घेतलं आणि असे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे एकदम मस्त असे पुरणाचे दिंड तयार करून घेतले. आता हे उकडण्यासाठी माझ्याकडे केळीचं पान नव्हतं, म्हणून मी चाळणीमध्ये कॉटनचा एक रुमाल ओला करून टाकला आणि त्याच्यावरती दिंडे छान वाफवून घेतले. तुमच्याकडे सुद्धा केळीचं पान नसेल तर तुम्ही सुद्धा रुमाल टाका, जेणेकरून पुरणाचे दिंड चाळणीला अजिबात चिकटणार नाहीत. जसे आहे तसे निघतील आणि एकदम मऊसूत असे आपले पुरणाचे दिंड तयार झालेत. मस्त असे साजूक तूप आणि तुपाबरोबर